इयत्ता 8वी सराव संच 3.2 प्रश्न क्रमांक 1 खालील सारणी पूर्ण करा. तर इथं क्रमांक आहेत 1 2 3 4 आणि 5. इथं संख्या आहेत. आपल्याला या घातांकित संख्येचं कितव्या मुळाचा कितवा घात आणि कितव्या घाताचे कितवे मूळ हे लिहायचे आहे. या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण त्यांनी सोडून दिलेलं आहे की 225च्या वर्गमूळाचा घन आणि आहे 225च्या घनाचे वर्गमूळ. या पद्धतीत आपल्याला हे लिहायचे आहे. तर एक उदाहरण आपण समजून घेऊयात की समजा 723चा 3/7 घात. यामध्ये 7 जे आहे ही जी काही परिमेय संख्या आहे याच्यामध्ये जो 7 छेद आहे ते आहे मूळ आणि 3 जो आहे अंश तो आहे घात. आपण या संख्येचं कसं लिहिलं असतं तर 723च्या सातव्या मुळाचा तिसरा घात आणि कितव्या घाताचे कितवे मूळ तर 723च्या तिसऱ्या घाताचे सातवे मूळ. या पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर लिहिलं असतं. तर आपण आता प्रश्न सोडूयात. पहिला प्रश्न सोडून दिलेला आहे. दुसरा प्रश्न आपण सोडूया. 45चा 4/5 घात. तर हे 5 आहे छेदस्थानी ते मूळ आहे आणि 4 जो आहे तो घात आहे. आपल्याला लिहिता येईल 45च्या कितव्या मुळाचा कितवा घात. मूळ कितवा आहे 5वे म्हणून 5व्या मुळाचा कितवा घात आहे तर तो चौथा घात आहे म्हणून चौथा घात. या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहिता येईल. आता कितव्या घाताचे कितवे मूळ. घात कितवा आहे चौथा. तर आपल्याला लिहिता येईल की 45च्या चौथ्या घाताचे कितवे मूळ आहे 5वे मूळ म्हणून 5वे मूळ. या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहिता येईल. पुढं तिसरा उपप्रश्न आहे 81चे 6/7 घात. तर ही 6/7 ही परिमेय संख्या आहे. इथं जो अंश आहे 6 तो घात आहे आणि 7 जे आहे ते मूळ आहे. तर आपल्याला लिहिता येईल कितव्या मुळाचा कितवा घात तर 81च्या 7व्या मुळाचा
सातव्या मुळाचा कितवा घात आहे? 6वा घात, म्हणून 6वा घात. आता आपल्याला कितव्या घाताचे कितवे मूळ हे लिहायचे आहे. तर 81च्या आधी घात लिहायचा. कितवा घात आहे? 6वा. 6व्या घाताचे कितवे मूळ आहे? तर 7वे मूळ आहे, म्हणून 7वे मूळ. या पद्धतीनं आपल्याला उत्तर लिहिता येईल. पुढे बघा, 100चा 4/10वा घात. आता इथं 4 अंश आहे, तो घात आहे, आणि 10 हे मूळ आहे. आपल्याला लिहिता येईल 100च्या आधी मूळ लिहायचं आहे, म्हणून 10व्या मुळाचा कितवा घात आहे? तर 4था घात आहे, म्हणून 4था घात. पुढे कितव्या घाताचे कितवे मूळ? म्हणून 100च्या 4थ्या घाताचे कितवे मूळ आहे? तर 10वे मूळ आहे, म्हणून 10वे मूळ. या पद्धतीनं आपल्याला उत्तर लिहिता येईल. यातला शेवटचा उपप्रश्न आहे 21चा 3/7वा घात, म्हणजे 21च्या कितवं मूळ आहे? 7वं. 7व्या मुळाचा कितवा घात आहे? तर 3रा घात. आणि आपल्याला आता अगोदर ती घात लिहायचा आहे, म्हणून 21च्या 3ऱ्या घाताचे कितवे मूळ आहे? तर 7वे मूळ. 7वे मूळ. या पद्धतीनं आपल्याला उत्तर लिहिता येईल. अशा पद्धतीनं आपण ही सारणी पूर्ण केलेली आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 2 सोडूया. परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. तर आपल्याला पहिला उपप्रश्न विचारलेला आहे 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. मग आपण ते कसं लिहिणार? तर 121 त्याचा कितवा घात? 5वा घात. 5 अंश आणि वर्गमूळ म्हणून छेद 2. या पद्धतीनं आपल्याला उत्तर लिहावं लागेल. आता बघा, 121 आहे असं लिहिलं, याचा कितवा घात? 5वा, म्हणून अंश 5 आणि छेदाला मूळ कितवं? तर वर्गमूळ म्हणजे दुसरं मूळ असतं. पुढे दुसरा उपप्रश्न आहे 324च्या 4थ्या मुळाचा घन. आता
आपण 324 ही संख्या आहे अशी लिहिली तर चौथ्या मुळाचा घन जो आहे म्हणजे तिसरा घात होईल तो अंश ठिकाणी लिहावा लागेल 3 आणि चौथं मूळ आहे म्हणून छेदाला 4. या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहिता येईल. चौथा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न, 264 च्या वर्गाचे पाचवे मूळ 264 आहे असं वर्गाचे 2 वर्ग म्हणजे दुसरा घात तो अंश ठिकाणी येईल आणि पाचवे मूळ म्हणून छेदस्थानी 5 येईल. आता शेवटचा प्रश्न यातला 3 च्या घनमुळाचा घन. आता 3 ही संख्या आहे अशी लिहिली, तिच्या घनमुळाचा घन म्हणजे तिसरा घात छेद कितवं मूळ तर घनमूळ म्हणजे तिसरं मूळ. तर हे 3 ला 3 कट होईल, आपल्याला उत्तर मिळेल 3 चा 1 घात बरोबर 3. आपल्याला फायनल उत्तर मिळेल. अशा पद्धतीनं हा सराव संच आपण अभ्यासला. तात्काळ जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.